कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझ्या डोळ्यात विठ्ठलाची भक्ती दिसते, त्यामुळेच तुला त्याने वाचवलं। बरं, तुझ्यासाठी चहा टाकते मी। तुझ्या पोटात काहीच नाही ना काल रात्रीपासून? आले मी चहा बनवलाय, आणते। भैरवीजी, खरं तर तुमच्या घराण्याविषयी बोलायची माझी योग्यताच नाही। तुमच्या सकट तुमच्या कित्येक पिढ्यांनी कलेची सेवा केली आहे आणि आता हाच वारसा तारा मॅडम समर्थपणे पुढे नेत आहेत। खरंय। आणि आता जर का पुण्याची सन्मानाची गाण्याची स्पर्धा यांनी जिंकली तर ह्यांच्याकरता आमच्यासाठी 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे मॅडम। आणि मॅडम ही अमाऊंट 50 लाखाची आहे। ह्या काळात त्यांना आमच्या लेबलसाठी 20 गाणी गावी लागतील। संधी स्वतः दार ठोठावून म्हणते मला संधी द्या, पण या मूर्ख सावलीने सगळा घोळ घालून ठेवलाय। ना धड कसली गॅरंटी उरलीये, ना धड कुठले इव्हेंट्स घेता येत आहेत। काय काय करायचं काय या उदासेचं? हे जाऊन लपलीये कुणास ठाऊक। वा, भारीच्या झालाय। तुला बी घे ना वरच्या। हो, एकदम झॅक झालाय चा। पोरीची तब्येत आता बरी वाटते मला। पोरी, नाव काय तुझं? हा, नवऱ्याचं नाव काय? मी माझी ओळख कशी सांगू? आज मला ना सासर आहे ना माहेर आहे, मुळात मला घरच नाहीये। आज मी कोणाचीच कोणीच नाहीये। माझी ओळख, माझं अस्तित्व शून्य आहे आज। अगं, काय झालं? श्यामा, श्यामा नाव आहे माझं। श्यामा, वा। नवरा कुठे असतो? मला नाही आठवत आहे। अगं, आठवत नाही म्हणजे नवरा आहे ना? व कुठे असतो? गाव कुठलं तुझं? घर तरी आठवते का? शाळा शिकलेस ना? काही लिहिता वाचता येईल का तुला? म्हणजे बोल की। बोलतच नाही। अहो अहो पंढरीराव, किती प्रश्न विचारताय? हा, आधीच पूर्व आवरल्या आणि तुम्ही आपल्या बाणासारखं एक मागोमाग एक प्रश्न विचारताच। वाईस दमानं घ्या। चुकलंच माझं। बाळा, हे बघ, तुला कुणाच्याच कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायची काय बी गरज नाही। सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो विठुरायच देतोय। काय हो? अगदी बरोबर। आपण शोधायची आच्छापात गरज नसते। तू चहा घे आणि निवांत आराम कर। माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होते। तू माझा स्वीकार केलास, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। मी आयुष्यभर तुझी साथ देईन, तुला कधीच एकटं सोडणार नाही, फक्त आणि फक्त तुझी बनून राहील। ए हॅलो, हा ड्रामा करायची काय गरज आहे? ग्लिसरीन जरा जास्तच स्ट्रॉंग झाला। अहो पण लग्न करायचं म्हणजे हे सगळं करावंच लागेल ना सारंगला जिंकण्यासाठी।
नाही, सारंगला जिंकण्यासाठी हवं ते कर. पण आपल्यात काय डील झालंय ते विसरलीस तू. लग्नानंतर लांब राहायचा सारंग पासून. या घरात पाळणा हलणार नाही याची काळजी घ्यायची तू. ते मी कधीच विसरू शकणार नाही. एकदा का सावली या घरातून, स्पेशली सारंगच्या आयुष्यातून निघून गेली ना, की मग त्यानंतर सारंगच्या आयुष्यातून मी प्रेमाचं दार कायमचं बंद करून टाकेन. मग त्यात कोणी एंटर करू शकणार नाही. मग फक्त मी आणि सारंग आणि आमचा सुखाचा संसार. दोघात तिसरं कोणी येणार नाही. व्हेरी गुड. स्वप्न बघणं चांगली गोष्ट आहे. एकदा का तुझं आणि सारंगचं लग्न झालं तर अर्धा गेम आपण तिकडेच जिंकलो. आणि त्यातून तिलोत्तमाने स्वतः हे लग्न लावून दिलंय म्हटल्यावर सारंग संसारात दुखी आहे हे जाऊन त्याच्या आईला कधीच सांगणार नाही. त्या संस्कारी लोकांना मी खूप चांगलं ओळखते. तिलोत्तमाला वाईट वाटेल म्हणून तुझ्या सगळ्या गोष्टी तो शांतपणे सहन करेल. रिअली? हो. मला सारंगला उद्ध्वस्त करायचंय. कारण बिझनेसचा सगळा कंट्रोल फक्त एकाच माणसाच्या हातात आहे. ती व्यक्ती म्हणजे सारंग मेहंदळे. एकदा का सारंग उद्ध्वस्त झाला ना की मेहंदळे हाऊस आणि रूपम कॉस्मॅटिक्सची फक्त एकच मालकीण असणार, ऐश्वर्या मेहंदळे. पांडुरंग हरी. सगदेवा, सगदेवा बाळा. अरे इन्स्पेक्टर साहेब काय बोलले का? कुठे काय सापडले का? कुठे तपास काय लागला का? थांबा जरा, आलेला श्वास तर घेऊ द्या, पाणी पिऊ द्या जरा. काय तुमचं? या तुम्ही बसा. सगदेवा साहेब आलाय उन्हातानातून माणूस, काहीतरी काम करून आलाय, जरा पाणी बिनी पिऊ दे. बसा बरं तुम्ही. साऊ बद्दल काय कळलं का? सांगतील जरा. थांबा, किती गोंधळ घालता. जरा पाणी प्या तुम्ही, पाणी प्या. थांबा की जरा, सांगतील ना. सगदेवा अरे सांग की काय माहिती नाही काय काय कळलं का? अरे सांग की. नुसती मान काय हलवते, सांग की काय जे काय असेल ते स्पष्ट सांग मला. अरे बोल ना, काहीतरी बोल. आपली साऊ, आपली साऊ नदीच्या प्रवाहातून वाहून गेल्याची शक्यता आहे बघा. काय बोलतोय हा? आजी कशी जाईल बरं माझी साऊ पाण्यातून? मेली का काय ती? हे तुझ्या शब्दाला तुझ्या मनातच ठेव. हो, पण तुम्हीच म्हणला ना ती वाहून गेली म्हणून नदीच्या पाण्यातून. बॉडी सापडलेली आहे तिची. बॉडी बॉडी सापडलेली आहे आपल्या साऊची. हा आपले सारंग सर शोधून काढतील आपल्या साऊला. इटला माझी साऊ तुझीच सावली येणार आहे. जावई बापूंना तिला शोधण्यासाठी यश दे रे बाबा. विठ्ठला माझ्या पोरीला, सावळ्या तुझ्या सावलीला सांभाळ. माझी लेक जिथं कुठं असेल तिला सुखरूप ठेव. तिला शोधून दे मला. माझी लेक मला आणून दे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.